जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक वेगळीच घटना समोर आली आहे। पळसखेडा गावात रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडणाऱ्या तरुणाला मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या खास शैलीत धडा शिकवला आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाने दारूच्या नशेत सुमारे 20 ते 25 काचेच्या बाटल्या भर रस्त्यात फोडल्या। त्यामुळे रस्त्यावर काचांचा खच साचला होता। वाहनांचे टायर पंक्चर होण्यासह पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले होते। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा थांबवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला। महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी उतरून पाहणी केली आणि संबंधित तरुणाला बोलावून घेतले। उर्मट वागणाऱ्या त्या तरुणाला त्यांनी चांगलाच धडा शिकवला। ज्या काचा तू फोडल्या त्या आधी स्वतः स्वच्छ कर असा आदेश देत महाजन यांनी त्या तरुणाकडून भर रस्त्यातच झाडू मारून सर्व काचा साफ करून घेतल्या। तरुणाने सर्व काचा गोळा करून रस्ता स्वच्छ केल्यानंतरच त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून मंत्र्यांच्या या अनोख्या शिक्षेची जिल्हाभर चर्चा रंगली आहे। कायद्याबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। मात्र दुसरीकडे एक चर्चा अशी देखील होत आहे की मंत्री महाजन यांच्या मतदारसंघात सर्रासपणे दारू विक्री जागोजागी सुरू आहे। त्याचबरोबर खेड्यापाड्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे। तसेच जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजा आणि गुटखाजन्य पदार्थांची सर्रास विक्री होते। मग याकडे मंत्री महोदय लक्ष कधी देणार हा देखील मोठा प्रश्न आहे। व्यक्ती होतात आणि गावात काचाच्या बाटल्या फोडल्या, त्यानंतर त्याला आपण एक गांधीगिरीच्या पद्धतीची शिक्षा देखील दिली, झाडू मारायला होतं। खरं म्हणजे मला काय बोलावं की समजा इतकं 42 टेम्परेचर या ठिकाणी आहे आणि या बाजार दारू फुल पिऊन त्या ठिकाणी एवढ्या हायवेवर इथं रस्त्यावर त्या थम्सअपच्या कोकोमरच्या बाटल्या फोडतोय आणि सर्वदूर त्यांनी काचच का ठेवतो। जवळ 25 बाटल्या त्यांनी इथे रस्त्यावर फेकलेल्या आहेत आणि सगळे काच करून टाकलेले आहेत। येणाऱ्या गाड्यांना तो काच टाकतायत। आता इथे गाव आहे, त्या गावामध्ये सगळे रस्त्याने बाया जातील, महिला मुलं मुली खेळतील, सगळे काचच का झाले। आपण बघितलं किती काच झालेले आहेत आणि कोणीच बोलत नाही, सगळं गाव गंमत बघते त्याची। म्हणून मी इकडनं लग्नावून येत होतो म्हणून मग मी ते बघितलं आणि त्यानंतर मग माझ्यासोबत पोलीस होते, त्यांना आपण ताब्यात घेतलं आणि त्याला झाडू देऊन सगळा रस्ता साफ करायला लावला। अर्धा रस्ता लागला त्याला, पण सगळं समोर साफ करायला लावला। पण तो इतकी दारू प्यायलेला आहे त्याला काय बोलतही समजत नाही। पण इथे त्याने पूर्ण रस्ताच बंद केला सगळं जवळपास, त्याने सगळ्या बाटल्या टाकून रस्त्यावर फोडून। तुम्ही स्वतः त्याला झाडू मारायला लावलेले आणि सगळं साफ करायला लावलं। मग आता काय करतो, तेवढ्यासाठी मला उभं राहावं लागलं इथे 25 मिनिट त्याच्याकडे तसं साफ करून घेतलं आहे। पण अतिशय चुकीचं गंभीर आहे ना, एवढ्या उन्हामध्ये होता तो खुशाल इथे सगळ्या बाटल्या फोडतोय, लोक येतात, इतकं ट्रॅफिक चाललेलं आहे आणि गाड्या थांबून गेलेल्या आहे। भाऊ, आपल्या भाषणामध्ये तरुणाई तुम्ही सांगत असतात की व्यसनाकडे वळू नका, मात्र या ठिकाणी अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे। काय कोणाकोणाला थांबवणार, आपण सांगणं आपलं काम आहे। आता याचं रोजचंच नाटक आहे म्हणे, असं आहे रोजच काही ना काही नाटक करतो म्हणे, अधूनमधून बाटल्या फोडतो रस्त्यावर। आज तो नेमका माझ्या समोरच दिसला। बघू आता त्याला मी पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे, त्याच्याकडून सगळा रस्ता साफ करून घेतला। पण दुसरं कोण काढणार, कोण साफ केला नसता रस्ता।